रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे काटवलं म्हणजेच करटुल्याचे भजे आणि वडे। चला तर मग बघूया कसं करायचं ते। ज्याला आपण काटवलं म्हणतो, करटुलं म्हणतो, त्याचे भजे किंवा त्याला तुम्ही वडे म्हणू शकता, कारण भज्यांसाठी आणि वड्यांसाठी लागणारं साहित्य वेगवेगळं आहे। सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत काटवलं। हे दोन साइज मध्ये घेणार आहोत। काही काटवलं ही अशी थोडीशी मोठी आणि काही एकदम हे असे छोटे छोटे। हे लहान असे आपण एकदम बघून घ्यायचे आहेत आणि कोळे कोळे दोन्ही प्रकारचे काटवलं पाहून घ्यायचे आहेत आणि जे कोळे असतील तेच काटवलं आपल्याला घ्यायचे आहेत। आणि काही काटवलं असे मी चिरून घेतलेले आहेत। त्याच्यासाठी दुसरं लागणारं साहित्य म्हणजे उकडलेला बटाटा। हा आपल्याला वड्यांसाठी वापरायचा आहे। 2 बटाटे मी उकडून घेतले आहेत। मी 2 वाट्या बेसन घेतले आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे। मीठ आहे, हिंग, तिखट, हळद, खाण्याचा सोडा, सोपेची पावडर घेतलेली आहे, ओव्याची पण जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे, जिरेपूड, धणेपूड आणि चाट मसाला। आणि काटवलं हे या प्रकारे मी अशी पूर्ण काढून घेतलेलं आहे त्याच्या आतलं सगळं। हे पहा, हे असे छान निवडताना जर अशी कोळी कोळी काटवलं निवडलीत ना तर मग काय होतं की आतलं सगळं काढायला सोयीचं जातं। सगळ्यांकडे असे चमचे असतात छोटेसे मिठाचे, चटणीचे, त्याच्या मागच्या साईडने हे असं काढून घ्यायचं, म्हणजे मग आपल्या हाताला सुरी चाकूने काढलं म्हणून त्याच्या हाताला लागायची भीती असते। याने या पद्धतीने असं सहज हे पहा असं सगळं निघून येतं। आणि ही याची टोपी। हे असं या पद्धतीने आपल्याला असं ते नंतर पॅक करायचं आहे। हे आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया। सर्वप्रथम बटाटा, हे 2 बटाटे घेतले। हे तुम्ही तुमच्या प्रमाणात, तुम्ही किती काटवलं आहेत त्याप्रमाणे बटाट्याचं प्रमाण तुम्ही ठरवायचं आहे। मी 2 उकडलेले बटाटे घेतले आहे, एकदम असे स्मॅश छान करून घेतले पावभाजीच्या स्मॅशरने। त्यात मी या सगळ्या गोष्टी टाकणार आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका, मी दाखवते फक्त या प्रमाणात किती टाकायचं आहे ते। यात मी टाकते आहे 1 चमचा तिखट, तुमच्याकडे तिखट किती तिखट आहे त्याप्रमाणे, पाव चमचा हळद, 1 चमचा सोपपूड, 1 चमचा ओव्याची पूड। सोप आणि ओवा पाचक असतं म्हणून घेतलेला आहे। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, थोडंसं चवीप्रमाणे मीठ, कारण वरच्या सारणात पण आपलं मीठ राहणार आहे त्याच्यामुळे यात थोडंसं मीठ आणि पाव चमचा हिंग। आता या हिंगावर आपण 1 चमचाभर तेल घालूया। बस छोट्या चमच्यानी चमचाभर तेल घातलेलं आहे। आता हे थंड झालं की याला मिक्स करून घेऊया। तेवढ्या वेळात आपण मॅरिनेशनचं काम करूया। आता यात मी 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, त्याच्यानंतर इथे पण मी 1 चमचा सोपेची जाडसर भरड आहे, 1 चमचा ओव्याची भरड आहे, चाट मसाला इथे मी घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरेपूड आहे आणि धणेपूड मात्र 2 चमचे।
आणि मीठ आहे थोडंसं. आता हे सगळं आपण एकत्र करून घेणार आहोत. याला आपण थोडंसं पाणी घालून आता सगळं एकत्र करून घ्यायचं. हे पहा, असा हा आपला सगळा मसाला तयार आहे. तुम्हाला वाटेल की एवढंसं हे सगळं पुरणार का एवढ्याला, तर नक्कीच नाही पुरणार. पण मी तुम्हाला एक प्रमाण सांगितलं की ह्या प्रमाणात जेव्हा तुम्ही मसाला तयार कराल ना, 1 चमचा हे तर तुम्ही दुप्पट तिप्पट हे करून, तर ते परफेक्ट प्रमाण आहे. म्हणून मी तुम्हाला किती प्रमाणात मी काय घेतलेलं आहे सोप वगैरे दाखवलं. आता आपल्याला हे जे आपण चिरून ठेवलेले स्लाइसेस आहेत ना, ह्याला मॅरिनेट करून घ्यायचे. आधी मी हा मसाला याच्यावर टाकते. हे सगळं एवढं करण्याचं कारण म्हणजे काय की काटोल्याला स्वतःची अशी काही वेगळी चव नसते आणि आपण बेसनात खूप असं मसालेदार काही टाकत नाही. थोडंसं मीठ, थोडंसं वाटलं तर तिखट, म्हणून याला आतून अशी एक चव यायला पाहिजे. म्हणून आपण हा सगळं मसाला याला लावण्याचा आपला प्रयत्न असतो की त्यामुळे आपल्या भज्यांची चव चांगली होईल. ही अशी आपली छोटी छोटी काटवलं जी मी जवळजवळ 1 तास मिठाच्या पाण्यात टाकली होती. कारण काय, हे जे काटोलं किंवा करटुलं काय छोटे छोटे असे काटे काटे असतात. यातनं खूप कचरा असतो, माती असते. तुम्ही जर ते धुतले हाताने घासून घासून तर हे सगळे काटे तुटून जातात. म्हणून मग त्याला मी 1 तास छान मिठाच्या पाण्यात भिजत टाकलं होतं की त्याच्यामुळे आपोआप त्याच्यातला सगळा कचरा बाहेर निघतो आणि ते स्वच्छ होतात. आता हे पण आपण ह्याला मॅरिनेशन करून घेऊया. हे सगळे या मसाल्यात टाकूया. हे सगळं असं छान आपण या काटोल्यांना मस्त हा मसाला लावून ठेवलेला आहे. आता याला आपण 10 मिनिटं मुरू देऊ. तेवढ्या वेळात आपलं बेसन भिजवणं, बाकी सगळं बटाट्याचा मसाला वगैरे तयार करण्याचं काम होतं. तेवढ्यात हे छान मुरतं. हे पहा, आता या बेसनामध्ये मी थोडंसं तिखट घालते. 1 अर्धा चमचा तिखट घालते. मी हळद घालत नाही कारण मी दोन्ही याच्यात तिकडे हळद घातलेली आहे. थोडीशी 1 चमचा धणेपूड घालते आहे आणि अर्धा चमचा जिरेपूड घालते आहे आणि अर्धा चमचा मी ओवा घालते आहे, केवळ बेसन असल्यामुळे. आणि चवीप्रमाणे मीठ. आतल्या याच्यात आपलं मीठ आहेच, त्यामुळे इथलं मीठ प्रमाणशीर घालायचं आहे. आणि पाव चमचा सोडा. आता हे आपल्याला सगळं असंच भिजवून घ्यायचं आहे. यात मी काहीही गरम याचं मोहन वगैरे घालणार नाही. साधं पाण्याने मी हे भिजवणार आहे. हे आपण असं छान मिक्स करून घेऊया. बेसनाला तसं पाणी कमीच लागतं, त्यामुळे अगदी थोडं थोडं करत आपल्याला घालायचं आहे. हे पहा आपलं आता असं बेसन छान भिजवून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने. हे अशा पद्धतीने इतपत ते पातळ किंवा घट्ट जे म्हणतात इतपतच पाहिजे. अति घट्ट नको आणि अति पातळ नको. हे बेसन मी 2 वाट्या बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं. यात मला 1.25 वाट्या पाणी लागलेलं आहे. तेव्हा हे आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपलं हे जे बटाट्याचं मिश्रण आपण तयार केलं होतं गरम फोडणी वगैरे घालून, तेही आता छान मिक्स करून घेऊया. हे तुम्ही कच्चंही ठेवू शकता, यात नाही गरम तेल टाकलं तरीही चालेल, किंवा तुम्ही याला भाजीसारखं तयार करून घेतलं तरीही चालेल. आपली आवड आहे. आतला मसाला आपल्याला कसा हवा आहे.
तेल नाही टाकलं तरी काही फरक पडत नाही. तेलाची एक चांगली चव येते. हिंगावरती आपण गरम तेल टाकलं की हिंगाची चव बदलते, म्हणून मी त्यात एक छोटा चमचाभर तेल घातलेलं आहे. हे पहा, आता हे आपलं बटाट्याचं जे आपण सारण तयार केलं आहे हे यात असं भरून घ्यायचं. छान दाबून दाबून भरायचं. आणि ही टोपी आहे ना, या टोपीला पण थोडासा बटाटा लावून घ्यायचा असं प्लेन, आणि मग ही पण याच्यावर दाबून घ्यायची, म्हणजे मग हे असायला चिटकून जातं. आपण हे सगळे आता भरून घेऊया. या क्षणी तुम्ही ह्या मसाल्याची चव घेऊन बघू शकता, यात कमी काही जास्त आहे का. खारट असेल तर मग आपण एखादा उकडलेला बटाटा यात मिक्स करून टाकायचा, किंवा कमी असेल मीठ तर मग त्यात थोडंसं मीठ टाकता येतं, तिखट टाकता येतं. हे आपण भरल्यानंतर आहे ना, असं थोडंसं ना बटाट्याचा असा कोट आपण देऊन टाकायचा, म्हणजे मग हे सुटत नाही, हे अख्खच्या अख्खं असं राहतं. हे पहा, सुरुवातीला आपण साधे जे आहेत आपण जे काप केले आहे कांद्याचे बटाट्याचे, जसे आपण भजे करतो हे त्याप्रमाणे हे बेसनात घोळवून टाकूया. जे काटोला खात नाही, ज्यांना आवडत नाही, या रूपात असा प्रकार केला ना की त्यांच्या पोटात ही अशी भाजी डायरेक्ट जाते. आणि याला काय आपण नुसतं हळद, तिखट, मीठ, ओवा, तूप, चाट मसाला अशाच गोष्टी लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते पचायला हलकंच असतं आणि भाजीच्या भाजी पण आपल्या पोटात जाते. हे पहा, आता मी हे पलटवते. मला 3 प्रकार दाखवायचे असल्यामुळे मी प्रत्येक हे 5 दाखवते. आधी तळून मग आपण बाकीचे सगळे तळून घेऊया. असे छान पहा, कसे छान फुगून राहिले आहेत. काटोला कोवळी असली तर छानच लागतात, आणि ज्यांना थोडंसं जरड असेल पण ज्यांना अशा बिया चावायला आवडतात कुटूर कुटूर, तर तेही छान लागतात. तसे कुटूर कुटूर खाऊन ही भजी तशी पण चांगली लागतात. पहा, आता ही भजी मी असे काढून घेते. आता हे जे आपण हा सगळा मसाला या काटोल्याला बाहेरून लावलेला होता ते आपण आता हे बेसनात असे टाकून घेऊया. या पद्धतीने असं त्याला बेसनाचं वरनं कोटिंग देऊन मग आपण ते कढईत तेलात टाकूया. हे पहा, किती छान असे मोठे मोठे दिसतात ते. छान ते खरं किती छोटे होते साईजने आपले काटोला, पण बेसनाचं कोटिंग आल्याबरोबर आता त्याचे छान फुगले आहेत. त्याच्यामुळे पहा, वरनं कोणाला ओळखायला येत नाही, असं वाटतं आपण बटाटे वडे करतो आहे की काय. कोणाची गंमत करायची असेल तर कोणी बटाटे वडा म्हणून खाईल, आणि आतमधनं असं अख्खच्या अख्खं हे करटोले काटोले निघाले की खूप गंमत येते. खायला तर सुंदरच लागतात. तुम्ही पण करून बघा आणि तुमचे कसे होतात मला कळवा. तुम्हालाही नक्कीच ही डिश आवडली असेल आहे. तुम्ही केल्यावर तुम्हाला कळेल की खरोखरच खूप वेगळी डिश आहे आणि लागतेही छान. तुम्हाला आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा, त्यांनाही सांगा माझ्या चॅनलवरती बघायला सगळ्या माझ्या डिशेस. माझा चॅनल सबस्क्राईब करायला. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा लाईक करायला सांगा. तुम्ही एकाचं जरी सबस्क्राईब केलं, मला त्याची फार गरज असते. तुम्ही व्हिडिओ लाईक केला तर त्यामुळे माझी इच्छाशक्ती वाढते अजून
नवनवीन पदार्थ करण्याची। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा। चला आता याला ते होत आले आहे, मी हे काढून घेते। हे पहा, आता आपण जे बटाट्याचा मसाला यात भरलेला आहे ते आपण बेसनात घालूया। ह्याच्यावरनं पण आपण असंच बेसन टाकून घ्यायचं। शकता तुम्ही, हात खराब करायचे नसतील तर मग चमचा वापरायचा। शेवटी मात्र हात कधी ना कधी लावावाच लागतो आणि बाईचा हात लागल्याशिवाय कोणतीही वस्तू छान होत नाही। मोठेच्या मोठे वडे इतके सुंदर दिसतात, लागायला सुंदर लागतात। नुसते हे 2 वडे खाल्ले ना चटणी बरोबर, दह्याची चटणी, हिरवी मिरची, कोथिंबीर, दही घालून केलेली चटणी किंवा सॉस बरोबर इतके सुंदर लागतात ते। मोठे मोठे 2 खाल्ले तरी मुलांचं पोट भरून जातं। हे पहा, आता हे असे केवढे मोठे मोठे दिसत आहेत पहा। हे असे वडे, करटुल्याचे, काटोल्याचे वडे, तुम्ही भजे म्हणा, वडे म्हणा, काहीही म्हणा त्याला। मी जे म्हटलं होतं की खरंच 2 खाल्ल्याबरोबर मुलांचं पोट भरून जाईल। हा त्याचा साईजचा झालेला आहे। त्याला छान पलटवून आता मी काढून घेते आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते। हे पहा, आपले 3ही प्रकारचे आता भजे वडे तयार आहेत। सगळ्यात पहिले म्हणजे आपण जसे कांद्याचे बटाट्याचे करतो चकत्या करून, त्याप्रमाणे जे केले होते तो हा भजा असा आहे। असा छान फुगलेला आणि असा आतून असा इतका सुंदर दिसतो, लागतोय फार सुंदर। आणि जे आपण डायरेक्ट फक्त मॅरिनेशन करून जे त्यात 10 मिनिटं भिजवून ठेवले होते मसाल्यात, ते वाले आपले भजे हे असे झालेले आहेत। आणि बटाट्याचा जो मसाला करून आपण हा वडा तयार केला होता, हा वडा हा असा पूर्ण असा आणि हा असा कापल्यावर हा असा दिसतो। याच्यावर तुम्ही छान दही घालू शकता, वरनं चिंचेची चटणी, दही कसंही, किंवा डायरेक्ट आज माझ्याकडे लाल मिरचीची दही घालून चटणी आहे त्यामुळे मी ती ठेवलेली आहे। तुम्ही हिरव्या मिरचीच्या चटणी बरोबर दह्याबरोबर घेऊ शकता किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता। हे 3ही प्रकार करून बघा। काटवलं ज्यांना आवडत नसतील ते आवडीने खातील, कळणार सुद्धा। आणि तुम्हाला जर माझा आजचा पदार्थ आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।